त्या ठिकाणी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक जाहीर केलेलं आहे 15,555 आणि चषक ते सन्माननीय यशवंत बाबूराव शिंदे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस मधील एक ज्येष्ठ अधिकारी विनय भाऊराव शिंदे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संघटन समितीच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. सामाजिकांनी पोलीस संघटना निदान उभं करायचं सामाजिकांनी स्टार्ट करायचं. भारत पेट्रोलियम विरुद्ध नम्रता प्रतिष्ठान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळतात BPCL या संघातून आणि आपल्या शिरगावचा सुपुत्र निलेश शिंदे खेळतोय बदली क्रमांक 7 परिधान केलेला क्रीडा या चारी संघाचं कौतुक करूया जोरदार गटामध्ये. गुरुकुल BPCL नम्रता प्रतिष्ठान ओके काउंट पूर्ण बंद. महिलांना विनंती आहे युवती आणि महिला देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. उद्या या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. प्रश्न अत्यंत सोपे 10 प्रश्न 100 मार्क मात्र उद्या पेपर आज देणार नाही उद्या देणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ दिलेली ते वेळेमध्ये ते पेपर घेऊन जायचे घरी घेऊन जायचे पेपर आरामशीर सोडवायचे. नातेवाईक बहीण भाऊ वहिनी ती ननद जावा आणि मित्रमंडळी परिवार फोन करायचे मोबाईलवर SMS पाठवायचे उत्तरं तुम्ही बरोबर द्यायचे आणि दिलेला पेपर त्या वेळेमध्येच ते प्रश्न इथे आणून प्रश्नपत्रिका इथे आणून द्यायचे. एका घरातील 4-5 जणांनी भाग घेतला तरी चालेल. जास्तीत जास्त महिला संघाने या ठिकाणी महिलांनी या ठिकाणी भाग घ्यायचा आहे. सामाजिकारी क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 स्टार्ट करायचे. राम वर्धिनी इंटर पाहिजे महाराष्ट्र पोलीस जबाबदार व्यक्ती ताबडतोब माहिती द्या. राम वर्धिनी इंटर पाहिजे महाराष्ट्र पोलीस दोन्ही संघाच्या जबाबदार व्यक्तींनी ताबडतोब माहिती द्यायचं. पाय ना उचलला टाकला पाय टाकून जा पाय महिलांच्या ठिकाणी वेगळं आहे. मी माझ्या क्रीडारसिक पुरुष युवकांना विनंती करतो जरा महिलांसाठी जरा
गॅलरी उपलब्ध करून द्या. डाव्या आणि उजव्या बाजूला काही प्रमाणात जागा शिल्लक आपण त्या ठिकाणी असं नसतं. 50% आरक्षण आहे. 11 तारीखला निवडणूक आहे, त्यांना प्रथम प्राधान्य द्या. All the best. ज्या पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांची गॅलरी रिकामी करून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तरी पण काही प्रमाणात आमचे पुरुष थोडंसं सहकार्य करा. ज्या ठिकाणी व्यासपीठावर ज्याने तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन ते आम्हाला सहकार्य केलेलं ते यशवंत बाबुराव शिंदे 15,555 आणि केशर हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी देऊन आम्हाला उपकृत केलेलं आहे. संघटना समितीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे पोलीस अधिकारी आदरणीय विनायक भाऊराव शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. क्रीडारत्न कालपासून आपण या स्पर्धेला प्रारंभ केला. साखळीतील हे शेवटचे सामने म्हणजे प्रत्येक गटाचे हे शेवटचे सामने आहे. एक सामना आहे
रामवर्धिनी एंटरप्राइजेस महाराष्ट्र पोलीस जबाबदार व्यक्ती ताबडतोब माहीत या. रामवर्धिनी एंटरप्राइजेस महाराष्ट्र पोलीस जबाबदार व्यक्ती ताबडतोब माहीत या. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे आमचे ग्रामस्थ आणि क्रीडारसिक उभे आहेत त्यांना विनंती आहे, थोडंसं जरा बाजूला करा. ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेले आहे ते ज्येष्ठ कबड्डी संघटन आणि ज्येष्ठ उद्योजक श्री कल्पेश रमेशराव शिंदे यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांनी पारितोषिक जे जाहीर केले 40,444. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद कल्पेशजी. Hey job, good job. क्रीडारसिकांनो साखळी अद्यापही एक सामना बाकी आहे. रामवर्धिनी एंटरप्राइजेस आणि महाराष्ट्र पोलीस तो सामना झाल्यानंतर साखळीतील सर्व सामने समाप्त होतील आणि प्रत्येक गटातील गटविजेता गट उपविजेता त्यांना मिळालेले गुण या ठिकाणी जाहीर केले जातील आणि त्यानंतर पादपतीच्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. याची नोंद सर्व खेळाडू आणि क्रीडारसिक घेतील. मारले तर आवाजाला